नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोरे आपल्या सीएससी जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण या ठिकाणी पीएम विश्वकर्मा या पोर्टलवरून जे काही आपल्या गावातले सरपंच असतील तर त्यांच्या लॉग इन मधून या ठिकाणी आपल्याला जे काही अर्ज अप्रूव्ह देतात तर ते अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह कशा पद्धतीने करायचं याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्याच्या आधीवर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईबच केले नसेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी एक सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला तर मग आता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आपल्याकडे पहिल्यांदा जर सीएससी लॉग इन असेल तर सीएससी लॉग इन मधून या ठिकाणी पीएम विश्वकर्मा या सर्च बार मध्ये टाकल्यानंतर पीएम विश्वकर्मा टाईप करायचं. टाईप केल्यानंतर सर्च केल्यानंतर या ठिकाणी त्याची वेबसाईट येते. वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी होम पेज आहे, अबाउट सेम साईज बेनिफिशरी आहे आणि खूप सारे ऑप्शन आहेत. सगळ्यात शेवटचं डाव्या साईडचा ऑप्शन आहे लॉग इन. या लॉग इन ऑप्शनवर आल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन बेनिफिशरी, सीएससी लॉग इन, ऍडमिन लॉग इन, व्हेरिफिकेशन लॉग इन, लेंडर लॉग इन असे खूप सारे दिलेत. याच्यामध्ये आपल्याला सीएससी लॉग इन वरती जायचं आहे. सीएससी लॉग इन वरती आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे. आता आपल्याला व्हेरीफाय करायचे. तर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट व्हेरिफिकेशन लॉग इन वर जायचं आहे आणि ग्राम प्रधान लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायतच्या जो काही आयडी पासवर्ड बनवले असतील आपल्या डीएम कोण तर त्या डीएम कोण आयडी पासवर्ड बनवलेले टाकून या ठिकाणी सिलेक्ट रोल नावाचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये खूप सारे ऍडमिन आहेत. डीएम झोन आहे, ग्रामपंचायत आहे, बीओप आहे, एसबीआय ब्रँच आहे, ह्याच्यामध्ये सर्व आहेत. याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायत ऑप्शन निवडायचे आहे. जो काय तुमचे आयडी पासवर्ड क्रिएट केलेले असतील त्या आयडी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आपले जे काही गावचे मुखिया म्हणजे सरपंच असतील तर त्या सरपंचांना घेऊन या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या जो काही ग्रामपंचायतला आलेला असतो तो फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह द्यायचे आपल्याला. तर आता मी तुम्हाला दाखवतो की अप्रूव्ह कोणत्या पद्धतीनं आणि कसं द्यायचं. तर या ठिकाणी आपण लॉग इन पासवर्ड आयडी टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा. कॅप्चर टाकल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही साइन अप करायचं. साइन अप केल्यानंतर जो काय आपले सरपंच असतील त्या सरपंचाच्या मोबाईलवरती आधारला जो कुठला मोबाईल नंबर लिंक असेल तर तो या ठिकाणी ओटीपी जाईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा मोबाईल नंबर त्यांच्या याला लिंक असल्यामुळे इथं ओटीपी गेलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला इंटर ओटीपी या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. तर यासाठी तुम्ही तुमच्या सरपंचांना फोन करायचा व ओटीपी सांगा. त्यानंतर त्याने तुम्हाला एक ओटीपी सांगतील. तो ओटीपी सांगल्यानंतर या ठिकाणी तुम्ही घरून घ्या. या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल लॉग इन होण्यासाठी. तर या ठिकाणी आता आपलं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या सरपंचांचं नाव येईल, रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन येतील, ऍप्लिकेशन डिटेल्स येतील आणि रिपोर्ट येतील. समजा जर आपल्याला हा रिपोर्ट जर डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी रिपोर्ट डाउनलोड मध्ये करू शकता. नो रेकॉर्ड फाउंड असे आर्टिकल सेव्ह याच्यामध्ये पण या ठिकाणी आपण टोटल या ठिकाणी 71 फॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण रिकमेंड 70 जणांचे केलेले आहेत आणि 2 ऍप्लिकेशन या ठिकाणी व्हेरीफाय साठी पेंडिंग आहेत. तर याच्यामध्ये आपण रजिस्टर्ड ऍप्लिकेशन म्हणून गेल्यानंतर ऍप्लिकेशन डिटेल्स वरती गेल्यानंतर डायरेक्ट ऍप्लिकेशन डिटेल्स येतील. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला तर याच्यामध्ये ऍप्लिकेशन सिरियल नंबर, त्यांचं नाव, फुल नेम, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि टेलर असेल. त्याच्यामध्ये आपल्याला जो काही या ठिकाणी जो सेटिंगचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसेल डिटेल्स, डाउनलोड फॉर्म, रिओ ऍप्लिकेशन डिटेल्स आणि ऍप्लिकेशन डिटेल्स हिस्ट्री इन रिओ असे या ठिकाणी खूप सारे दिसेल. याच्यामध्ये रिओ यावरती क्लिक करा. हेच आपल्या गावचे रहिवासी आहेत का या ठिकाणी बघा. आमचा फॉर्म भरलेला आहे का, त्रुटी असतील तर त्याच्यापर्यंत जाऊ शकते. या ठिकाणी पूर्ण बघून या ठिकाणी डायरेक्ट रिकमेंड सगळ्या शेवटी येऊन रिकमेंड करायचं आहे आणि रिकमेंड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओके काहीच टाकायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही रिकमेंड करताय त्या ठिकाणी डेट टाका आणि डायरेक्ट सेव्ह करून टाका. तो फॉर्म या ठिकाणी रिकमेंड झालेला दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी परत तसंच करा. आता या ठिकाणी बघू शकता हा फॉर्म भरलेला आहे आपल्या ग्रामपंचायत आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट भरलेल्या फॉर्म मध्ये नॉट रिकमेंड जर केलं तुमच्या जर ग्रामपंचायत तर या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे की तुमच्या ग्रामपंचायतचा नाही हा फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे किंवा ह्याच्यासाठी तुम्ही एम्प्लॉय नाही असं या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही जे कुठलं ऑप्शन असेल ते निवडा. आता आपलं सगळं ओके असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला रिकमेंड करावं लागेल आणि रिकमेंड झाल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट डेट निवडा आणि सेव्ह करून टाका. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी आता अप्रूव्ह झालेला दिसेल. अप्रूव्ह झाल्यानंतर तो डायरेक्ट या ठिकाणी डीएम
यांच्या लॉग इन वरती जाईल आणि या ठिकाणी बघू शकता नोट रेकॉर्ड फाउंड, म्हणजे आपण सर्व या ठिकाणी पे केलेले आहे, त्याच्यामुळे आता आपला काहीच दाखवणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतला आलेले जे काही पीएम विश्वकर्माचे फॉर्म असतील तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अप्रूव्हल देऊ शकता. तर धन्यवाद. काय अडचण आली तर मला या ठिकाणी डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता. तर भेटूयात